नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या के नारीवर्क या चॅनलमध्ये। तर आज आपण शिकणार आहोत वॉटर फिलिंग स्टिच कशी करायची ते। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम वॉटर स्टिच करायची, पण ती वॉटर स्टिच घ्यायची कुठून आणि ट्रेस कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर गुगलवर जायचं, गुगलवर गेल्यावर आरीवर्क वॉटर फिलिंग स्टिच सर्च करायचं। त्याच्यानंतर स्टिच येईल तुम्हाला, मी इथे वरती दाखवली आहे तुम्हाला। ती स्टिच आलं की डाउनलोड करून घ्यायची। डाउनलोड करून घेतल्यानंतर पेपर कॉफी ॲप घ्यायचा। पेपर कॉफी ॲपमधून आपल्याला स्टिच ट्रेसिंग करून घ्यायची आहे। आपल्याला आपल्या फॅब्रिकवरती ट्रेसिंग करून घेतल्यानंतर आपल्याला ती स्टिच करायला सुरुवात करायची आहे। आता मी हे अंदाजे तुम्हाला हाताने करून दाखवत आहे आणि स्टिच कशी करायची, वॉटर स्टिच फिलिंग स्टिच कशी भरायची ते आणि कोणती भरायची ते मी तुम्हाला वरती स्क्रीनवर दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही ती ट्रेसिंग करून घ्यायची आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची। समजलं? तर चला, मी आता हे अंदाजे तुम्हाला हाताने करून दाखवलं आहे। ते कुठून स्टार्ट करायची, कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। आता सुरुवातीच्या कोणत्याही एका टोकापासून आपल्याला सुरुवातीचा टाका काढायचा आहे आणि तिथून आपल्याला नाजूक नाजूक चेन स्टिच करायची आहे। चेन स्टिच म्हणजे आपण मोठे मोठे टाके टाकायचे नाहीयेत, जे आपण रेग्युलर चेन स्टिच करतो तीच फक्त थोडीशी नाजूक करायची आहे। म्हणजे जवळजवळ टाके टाकत आपल्याला ती चेन स्टिच कंप्लीट करायची आहे। समजलं? अशा पद्धतीने आपल्याला ही वॉटर स्टिच ही कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि ह्या वॉटर स्टिचचा उपयोग कुठे होतो, तर जर बाहीला आपल्याला वेगळं काहीतरी नवीन करायचं असेल तर पूर्ण आपण सिल्क थ्रेडने सुद्धा ही वॉटर स्टिच करू शकतो आणि जरी थ्रेडने सुद्धा आपण ही वॉटर स्टिच करू शकतो। त्यातले त्यात जर पूर्ण भरगच्च ब्रायडलचा ब्लाउज असेल तर ही वॉटर स्टिच तुम्ही शुगर बीड्सने सुद्धा करू शकता। समजलं? ठीक आहे। त्याच्यानंतर आता बेबी शॉवरचं डिझाईन म्हणा, गणपतीचं, अजून वेगवेगळ्या भरपूर डिझाईन होते। म्हणजे ही डिझाईन तुम्ही पूर्ण भरून फक्त वॉटर फिलिंग स्टिचनेच करू शकता, ते सुद्धा अगदी आकर्षक आणि उठून दिसतं। अशा पद्धतीने ही वॉटर स्टिच आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे। आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही व्हिडिओ टाकताना व्हिडिओला क्रमांक देत जा। तर नक्कीच ताई, आणि खूप छान वाटलं तुम्ही ही कमेंट केली आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज देतेय की बेसिक टू ॲडव्हान्स क्लास करताना सुरुवातीपासून पॉइंट टू पॉइंट कसं जायचं ते। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला पूर्ण आरीवर्क मटेरियलची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरा 2 नंबरचं म्हणजे स्टँड कसं जोडायचं, रिंग कशी जोडायची, रिंगला कापड कसं लावायचं हे शिकलो आपण। त्याच्यानंतर सर्वात प्रथम बेसिकमध्ये काय काय लागतं, तुलिपची कोणती सुई यूज करायची, कोणता थ्रेड यूज करायचा आणि त्याच्यानंतर पहिली साखळी म्हणजे चेन स्टिच कशी करायची, हा एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे। चेन स्टिच कशी करायची आणि त्या एकाच व्हिडिओमध्ये कोणती सुई वापरायची, सुई कशी धरायची हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर 3 नंबरमध्ये सरळ सरळ लाईनमध्ये चेन स्टिचची प्रॅक्टिस न करता वेगवेगळ्या आकारांमध्ये चेन स्टिचची प्रॅक्टिस कशी करायची ते सांगितलेलं आहे। आणि चौथं चिकचॅक आणि ब्लँकी स्टिच कशी करायची हे आपण पाहिलं। त्याच्यानंतर येते वॉटर स्टिच। वॉटर स्टिच झाल्यानंतर आपला जरी थ्रेडचा पार्ट इथेच संपतो आणि त्याच्यानंतर आपलं दुसरं वर्क चालू होतं ते म्हणजे सिल्क थ्रेड। तर आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप करते। अजूनही कुणाला काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपला आजचा व्हिडिओ कसा झाला आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू। आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा।